तर जय शिवराय भावांनो, चला करूया आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉकला सुरुवात. सकाळ सकाळ उमेशचा कॉल आला, म्हणला बिगोनला जायचंय. मग मी, उमेश, आमचे बंधुराज आणि चित्ता निघालो बिगोनच्या दिशेने. आम्ही पोहोचलो बिगोन मध्ये. मग रामलावण्य हॉस्पिटलला गेलो. तिथनं आमचे बंधुराज आणि उमेश चॉकलेट आणि बिस्किट आणायला गेले. तोपर्यंत वाघ आणि चित्ता मग गेलो हॉस्पिटलमध्ये. आम्ही गेलो वरती गेलो, दुसऱ्या मजल्यावर गेलो. आम्ही घेतलं देवाचं दर्शन. हॉस्पिटलला पेशंटला भेटून वगैरे झालं. मग आम्ही गेलो मारुती सुझुकी शोरूमला, कारण की उमेशची गाडी सर्व्हिसिंग करायची होती. 10,000 किलोमीटर झाली होती. तर आमच्या पुढं सचिनच्या गाडीच नंबर होता. मग सचिनची गाडी घेतली सर्व्हिसिंगला. तर तिथनं पुढं आता करायचं काय, मग म्हणलं चला कुठेतरी जाऊया. तर सोलापूर महानगरपालिकेच्या गाडीमध्ये 10-12 कैदी आणले होते. मग जरा कैदी बेदी बघितले. मग चित्त्याला म्हणलो चल मला पाण्याचा हिटर घ्यायचा. मग आम्ही गेलो श्रीनाथ इलेक्ट्रिक मध्ये. तिथे गेलो, हिटर बिटर बघितला, हिटर घेतला एक. मग तिथनं पुढे गेलो आम्ही. आता मला कपडे घ्यायचे होते. मग चित्त्याला म्हणलो चल आता कपडे घेऊया आपण. 10-12 शर्ट बघितले, पण वाघाला काही शर्ट पसंतच पडा. मग चित्ता म्हणला मला एक शर्ट घ्यायचा. मग चित्त्याने एक शर्ट घेतला. तेवढ्यात आला उमेशचा कॉल, म्हणला या नाश्ता करूया. मग ज्योती मिसळल्या. मग आम्ही गेलो ज्योती मिसळला. 4 मिसळ घेतल्या. मिसळ वगैरे खाल्ल्या आम्ही. मग परत चहा पिलो. तेवढ्यात उमेशला नितीनचा कॉल आला, म्हणला या शोरूम मध्ये. मी शोरूमला आलो. मग आम्ही गेलो शोरूमच्या दिशेने. मग 10-15 मिनिटं नितीनभर गप्पा मारल्या. त्याच्या पण गाडीचं काहीतरी थोडं काम होतं. गाडी दाखवली. तिथनं पुढे आम्ही निघालो घराच्या दिशेने. आमची बंधुराज गाडी चालू आहे बसलेली. मग घरी आल्यावर चित्ता गेला बाजारात. आज होता बाजार. चित्त्याला थोडा बाजार करायचा होता. तर पाऊस झालता. तेवढ्या चित्त्याला दिला म्हातारीने आवाज, म्हणली मला जागाच नाही. आम्ही दोघं एका शेजारी असल्या आम्हाला गिराईक होत नाही. म्हातारीने म्हणलं पुढल्या बाजारे भाऊ गिरायकाचं. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये.